नमस्कार, मी शालू आणि तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. बघा किती छान झाली आपली कारल्याची भाजी. ती भाजी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत. नाही खाणारे सुद्धा खूप आवडीने खातील अशी कारल्याची भाजी, अजिबात कडू होत नाही. त्यासाठी इथे मी 1 पाव कारले घेतले आहेत. त्याला आपण असं पूर्ण मधातून कट मारलेले आहेत. 2-2 इंचाच्या अंतरावर. तुम्ही 3-4 तुकडे करू शकता एका कारल्याचे. आणि त्यामधलं सर्व बी आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारल्याला कुठेही वाफवलं नाही, शिजवून घेतलं नाही, काहीच नाही. फक्त त्यामधलं बी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्याला मिठाच्या पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच मीठ घालणार आहे आणि त्याला आता आपण छान धुवून घेऊ. स्वच्छ धुवून घ्यायचे कारले आणि मग आपण त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. ही भाजी अजिबात कडू होत नाही. तुम्ही एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा, म्हणजे नेहमी अशा पद्धतीनेच भाजी करसाल. आता इथे मसाल्यामध्ये मी फक्त शेंगदाणे घेतलेत, खोबरं आणि धने, आणि इथे कांदा घेतला, 1 टोमॅटो, जिरं, लसूणच्या 10-12 पाकळ्या, अद्रक. आता आपण हे खोबरं, शेंगदाणे आणि धने भाजून घेऊ. आता हे मिक्सरवर मी बारीक वाटून घेते. कांदा पण भाजून घेते. कांद्यामुळं, टोमॅटोमुळं आणि खोबरं यामुळं आपली कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. आता हे मिक्सरमधून वाटून घेतले मी. कांदा, टोमॅटो पण याची पेस्ट करून घेते. आता आपण कोरडे मसाले घेऊ. हळद घेतली आहे मी 1 टीस्पून. 2 चम्मच लाल तिखट घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चवीनुसार. इथं गरम मसाला घेतला 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ घालायचं. सर्व जिन्नस आता आपल्याला थोडं पाणी किंवा तुम्ही 1 चम्मच तेलही घालू शकता. मी इथे थोडं 1-1.5 चम्मच पाणी टाकले आणि हे आता एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण आपण आता कारल्यामध्ये असं भरणार आहे. मधात याला काप करून घेतल्यामुळं काय होतं, मसाला बाहेर निघतो, म्हणून मी याला मधात काप नाही करून घेतले. आता यामध्ये मसाला आपल्याला चांगला भरून घ्यायचा आहे. असे कारले कापल्यामुळे मसाला आपला बाहेर निघत नाही आणि कारल्याला छान चव लागते. अजिबात कारलं कडू होणार नाही. असं पूर्ण कारल्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा. हे बघा, आता कारल्यामध्ये मी पूर्ण मसाला भरून घेतला. थोडा उरला मसाला तर तो तसाच ठेवायचा, नंतर फोडणीमध्ये टाकायचा आहे. आता इथे मी गॅसवर पॅन ठेवली. त्यासाठी इथे मी 3 मोठे चम्मच तेल घालणार आहे. आता या तेलामध्ये आपण कांदा, लसूण, जिरं, आलं आणि टोमॅटो याची जी पेस्ट करून घेतली ती आपण यामध्ये घालणार आहे. आता याला छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण मसाला भरून ठेवलेले कारले घातले. या कारल्याला पण आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान परतायचं आहे. असं छान परतलं की वरून आपल्याला जो मसाला थोडा उरला होता तो वरून टाकायचा आहे. त्याला सुद्धा आता थोडं परतून घेऊ. छान परतल्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालायचे. 1.5 ते 2 कप पाणी, जास्त नाही घालायचं. म्हणजे कारले शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढंच आपल्याला घालायचं. जास्त रस्सा नाही करायचा याला, थोडासा आंग रस्सा करायचा आहे. आता झाकण ठेवून आपण याला 15 मिनिटापर्यंत शिजवून घेऊ. मधात थोडं थोडं याला उघडून बघायचं आणि यामध्ये थोडंसं मी गूळ किसून घेतलेला आहे, तो घालायचा. गूळ किंवा साखर थोडीशी घालू शकतो मी 1 चम्मच. मधात थोडं 4-5 मिनिटाला एकदा बघायचं खोलून. आता वरून कोथिंबीर घालायची. बघा, रस्सा आपला आटला आहे, अगदी थोडा रस्सा राहिलेला आहे. बघा किती छान कलर आला आहे भाजीला. वास पण खूप छान येत आहे भाजीचा.
कारलं आपलं आता छान शिजले. बघा अगदी बोटाने तोडलं तर तुटत आहे. बघा तयार आहे आपली कारल्याची भाजी. बघा अशा प्रकारे भाजी बनवसाल तर कधीही कारलं नाही खाणारे सुद्धा अगदी आवडीने कारलं खातील. आणि एकदा करून बघा, तुम्ही नेहमी अशा पद्धतीने भाजी करसाल. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.